गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात सगळे. मी चालली आहे ॲक्च्युली मम्मीच्या घरी. सो वट पौर्णिमा आहे, त्याच्यामुळे मी जाते आहे आज घरी. लवकर निघाली आहे, फटाफट सगळं काम करून. बघा साडी आणि ज्वेलरी इथे रेडी आहे. सो साडी बघा किती छान दिसते आहे. इथे बघा वडाची पुढे ह्या लोकांनी चालू केली आहे. माझ्यासाठी फर्स्ट आहे. माझी मम्मी बघा ते ग्रीन साडीमध्ये आहे. सो मी माझ्यासाठी ही फर्स्ट पूजा आहे आणि मला ॲक्च्युली नाही माहिती कसं करतात वट पौर्णिमेची पूजा. सो मी बोलत हे बघा माझा ॲक्च्युली लुक, माझा कोणी फोटो पण नाही काढला ना माझा व्हिडिओ काढला आहे. सो बघू शकता तरी ह्याच्यामध्ये मी थोडंसं तुम्हाला लुक दाखवला आहे माझा. सो कशी दिसते आहे थोडंसं तरी ॲक्च्युली कमेंट्स करा आणि मला सांगा की मी कशी दिसते आहे माझा फर्स्ट लुक. इथे तुम्ही बघू शकता थोडं तरी मध्येच कुठेतरी माझा लुक येईल. सो माझ्या नवऱ्याने मी ॲक्च्युली मला बघितलं नाही आहे की मी कशी दिसते आहे, कारण की काही कारणाने त्याला ऑफिसला जावं लागलं, त्याच्यामुळे आम्हाला नाही भेटायला भेटलं फर्स्ट दिवशीच आमच्या ॲक्च्युली त्याला. सो त्याच्यामुळे मीच सांगितलं की जरा व्हिडिओ काढा म्हणून, जेणेकरून आमचे हे बघतील आम्हाला ॲक्च्युली. कारण की आम्हाला व्हिडिओ काढायला पण ॲक्च्युली पाऊस अचानक पडायला लागला होता, मध्ये पाऊस पण पडला होता, सगळं चिखल झालं होतं, माझी पूर्ण साडी ओली झाली होती ॲक्च्युली. तुम्ही बघू शकता की मी मध्येच आता ही बघा ही माझी मम्मी आहे इथे बघू शकता. तर त्याच कंजेस्टर तर याच्यामध्ये आम्हाला तिथे 7 फेऱ्या मारायच्या होत्या. तुम्ही बघू शकता की कशी दिसते आहे ही साडी, कशी दिसते आहे प्लीज कमेंट्स करा आणि मला सांगा. फर्स्ट वट पौर्णिमा खूप छान होती, मला आवडलं, खूप मस्त होतं. हाच 7 जन्मी नवरा पाहिजे आहे अशी फेरा आम्ही ॲक्च्युली मारतो आहे. सो त्याच्यामुळे मला थोडं समजत नव्हतं की काय बोलायचं आणि काय नाही ते. सो मम्मीला ते पण विचारते काय बोलू म्हणून मम्मीला मी सारखं विचारते आई काय बोलायचं असतं काय बोलायचं असतं. मम्मी बोली पूजा कर, देवाला म्हणजे हे अगरबत्ती लाव आणि हे सगळं असं करून मग माझी पूजा इथे संपन्न झाली आहे. तुम्ही बघू शकता आता मी घरी आली आहे. सो ॲक्च्युली घरी आली आणि मला खूप दमलं होतं, खूप म्हणजे ॲक्च्युली उपास होता. वाण दिल्याशिवाय आपण उपास सोडू नाही शकत. सो त्याच्यामुळे मी उपास आता सोडते आहे. सो आता माझा उपास उठला आहे, त्याच्यामुळे माझ्या मिस्टरांनी मला काही दिलं नाही, काही म्हणजे एक दिलं नाही, दमलं नाही. सो बाय, गुड नाईट फ्रेंड.